दिगंबर राऊत आणि प्रवीण खेडकर आपण सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न व्हा। आपण मी सर्वप्रथम विनंती करतो की आपण विभागाचे आमदार मंदाताई म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत करायचे। तुळशीचं रोप आपण स्वयं पुनर्विकासाचं रोप लावतोय, त्यामुळे एक रोप देऊन या ठिकाणी मी दिगंबर राऊत यांना विनंती करेन की त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं। आदरणीय चंद्रशेखर प्रभू सरांचं स्वागत करण्याची विनंती मी प्रवीणजी खेडकर यांना करतो की आपण या ठिकाणी प्रभू सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं। अधिक वेळ न घेता आपण ज्या गोष्टीसाठी इथे जमलेलो आहोत, कारण इथे सत्कार समारंभ जास्त लांबलचक भाषण वगैरे असा काही आपला कार्यक्रम नसतो। गेल्या सिव्हिलमध्ये आपण जो प्रतिसाद दिला आणि आपण जी मागणी केली की नवी मुंबई स्तरावरती हा कार्यक्रम झाला पाहिजे, त्यामुळे नवी मुंबईच्या विविध भागातून बेलापूर मधले तर आमचे सगळे लोक आहेत, परंतु काही आता ऐरोलीवरून सुद्धा लोक या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांचे सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही धर्मवीर संभाजीराजे ट्रस्ट तसेच आमचे सर्व आयोजक यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। सांगायला आनंद या ठिकाणी असा वाटतो की वेगवेगळ्या पक्षातली मंडळी, कोण आम्ही भाजपमध्ये आहे, प्रहारमध्ये आहे, काँग्रेसमध्ये आहे, हे असे, त्यामुळे या स्वयं पुनर्विकासाला कुठला पक्ष नाही। स्वयं पुनर्विकास हाच आपला पक्ष। बिल्डरांना आमचा विरोध नाही, परंतु आमच्या हक्काचं गिळंकृत करायचं आणि आपलीच वस्तू आपल्याला भीक म्हणून देतो हे दाखवायचं, त्याविरुद्ध केलेला हा एल्गार आहे। हा एका दिवसात स्वयं पुनर्विकास होणार नाही, त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरती भांडावं लागेल। आणि आपण सगळ्यांना आव्हान केलं होतं राजकीय पक्षांना, लोकप्रतिनिधींना, की स्वयं पुनर्विकास ही चळवळ नवी मुंबईमध्ये आपण त्याला पाठिंबा द्यावा आणि त्याला प्रतिसाद देत, त्या आव्हानाला प्रतिसाद देत विभागाचे आमदार या ठिकाणी पोहोचले। अनेक राजकीय पक्षाच्या लोकांनी, पदाधिकारी असतील, त्यांनी सुद्धा आपल्याला फोनद्वारे या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे की स्वयं पुनर्विकासाला आमचा पाठिंबा आहे म्हणून। त्यामुळे आम्ही आव्हान केलं होतं की ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे स्वयं पुनर्विकासाला, त्यांनी स्वतः पुढे येऊन पाठिंबा दिला पाहिजे। आणि आम्हाला त्या कौतुक या गोष्टीचं आहे की या विभागाच्या लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही बिल्डरांची तमा न बाळगता व्यासपीठावर आदरणीय मंदाताई म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत। आमचे अजूनही ऐन कौशिक असतील, अजून मंगेश आमले असतील, यांनी फोनद्वारे आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। परंतु काही लोकांनी थेट पाठिंबा दिला, काही लोकांनी छुपा पाठिंबा दिला, त्यांचे अभिनंदन करतो। आणि ज्यांनी छुपा विरोध केला त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण ही चळवळ जी सुरू होते, आताची आपली सुरुवात आहे, अजून बऱ्याच घडामोडी पार पडायच्या। ताई, नवी मुंबईमध्ये जो शासन निर्णय आहे आपला 2019चा तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने काढलेला, त्याची अंमलबजावणी नवी मुंबईत अजून होत नाही। त्यामुळे त्यासाठी सुद्धा पुढचे विषय प्रभू सर त्याच्यावर सविस्तर, एकदा प्रभू सरांचं भाषण सुरू झालं की सगळ्यांनी आपलं भाषण म्हणजे मार्गदर्शन, ते त्या जागेवर बसूनच मार्गदर्शन करतील आणि काही पीपीटी आपल्याला दाखवतील। त्यामुळे त्यावेळेला आपल्या सगळे मोबाईल जे आहेत ते सगळ्यांनी स्विच ऑफ म्हणण्यापेक्षा सायलेंट तरी ठेवायचे आहेत, कुठल्याही व्यत्यय या ठिकाणी आणायचा नाहीये। मी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांना विनंती करतो की आपण स्वयं पुनर्विकास, सेल्फ डेव्हलपमेंट या गोष्टीला जो आम्हाला पाठिंबा देण्याचा आपलं प्रथमतः आभार आणि आपलं मनोगत या ठिकाणी मांडण्याची मी आपल्याला विनंती करतो। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम मी युवा मोर्चाचे आमचे माजी अध्यक्ष दत्ता गंगाळेजी आणि त्यांची सर्व टीमचं मी मनापासून धन्यवाद देते की कमी वेळामध्ये आपल्या सर्व लोकांना एकत्रित आणून आपल्यामध्ये जनजागृती करून अवेअरनेस आणून हा कार्यक्रम आज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवला आहे ते आपले चंद्रशेखर प्रभू साहेब आणि धर्मवीर संभाजी राजे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रम घेतलेला आहे। मी जास्त काही बोलणार नाही, कारण आपल्याला चंद्रशेखरजींचं ऐकायचं आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की 20 वर्ष FSI आणून देऊ म्हणून सांगून अनेक लोकांनी नवी मुंबईत राजकारण केलं, पण FSI आणला नाही। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण मला 2014 मध्ये निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर मी पहिलाच सांगितलं होतं की मी FSI आणून देईन, फ्री होल्ड आणून देईन
गरजेपोटी बांधलेली घरे कायमस्वरूपी करीन, हे 3 माझा अजेंडा होता. पण FSI झाला आणि 2 अजेंडे लोकांनीच रोखले गरजेपोटी घराचे, ते प्रकल्पग्रस्तांची, आणि त्याचा GR निघायचा बाकी आहे आणि काम झालेलं आहे. पण GR जो 4 ओळीचा आहे तो होऊन देत नाही. त्याचप्रमाणे फ्री होल्ड हेही झालेलं आहे. पण आपल्याला सांगायचं, 2.5 FSI तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सांगितलं की 40 वर्ष झाली आमच्या इमारती होऊन आणि मोडकळीला आलेल्या आहेत आणि काही ठिकाणी रंगरंगोटी आणि त्याचं काम करत नसल्यामुळे सुद्धा मोडकळीला आलेले आहेत. आम्हाला 2.5 FSI तुम्ही जर दिला तर बरं होईल. त्यावेळी ती सगळी फाईल त्याच्यानंतर लक्षवेधी करून ते सगळं आपण 2.5 FSI आणला. त्याच्यानंतर एक आपल्या इथल्या वाशीचे नामचिंत वकील ठाकूरजी हे कोर्टात गेले आणि सांगितलं जर ह्या सोसायटीची 100% मान्यता असेल तरच हा पुनर्विकास होईल, वरना होणार नाही म्हणून. पुन्हा तिथे वर्षभर गेलं, 6 महिने. आता 51% जर तुम्हाला एखादा कायद्यात बदल करायची असेल तर राष्ट्रपतीची मान्यता लागते. पुन्हा मी देवेंद्रजींच्या मागे 6 महिने फाईल घेऊन फिरत होती. 6 महिन्यानंतर तिथून मान्यता आली 51%ची आणि मग ह्या नव्या मुंबईमध्ये पुनर्विकास सुरू झालेला आहे. आज जर 51%ची मान्यता नसती तर कधीच तुमचा पुनर्विकास हा होऊ शकला नसता. आता काय झालंय, सोसायट्यामधले अध्यक्ष, सेक्रेटरी काही लोकांच्यावर दादागिरी करून सोसायट्यांचे काम काही लोकांना देतात, अर्ध्या लोकांना विचारत नाहीत. म्हणजे जो वाशीचे पर्व दत्त खूप लोक आली, मी DCPना फोन केला, रजिस्टरला फोन केला की कुठेही अन्याय होता कामा नये. मला आज एवढंच सांगायचंय, तुमचं घर आहे, हे तुम्ही कष्टाने मिळवलेलं घर आहे. कोणी रिटायरमेंटचे पैसे टाकून नवंबेत आलंय, कोणी गावची जागा विकून नवंबेत आलंय, कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवून नवंबेत आलंय. आणि हे घर तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या हातात देता तर डोळसपणे तुम्ही ते घर तुमचं विश्वासाने, विश्वासू वाटेल अशा व्यक्तीच्याच हातात द्यावं, अशी माझी पहिल्या दिवसापासून मागणी आहे. मी ज्या पण व्यासपीठावर जाते त्या व्यासपीठावर तुम्हाला हेच सांगते, मी काही बिल्डर नाहीये, मी कोणी विकासक पाठवत नाही, का मी त्यांना एवढेही सांगत नाही की माझा आलेला विकासक घ्या म्हणून. पूर्ण स्वतंत्रता तुम्हाला दिलेली आहे. पण तरी तुम्ही लोक आम्हाला कुठेही विश्वासात घेत नाही आणि ज्यावेळी तुम्हाला खूप त्रास होतो त्यावेळी सगळं होऊन गेलेलं असतं आणि मग तुम्ही माझ्याकडे येता. काल असंच वाशीचे एक सोसायटीचं झालं, माझ्याकडे आले, मग मला DCPला सांगावं लागलं, रजिस्टरला सांगावं लागलं. दोन्ही याच्यामधून 6 आणि 6 दोघं निवडून आलेले आहेत. अशामुळे काही ठिकाणी भांडणं निर्माण होतात. आता जे साहेब सांगणार आहेत ते फार वेगळं आहे तुम्हाला, त्यात तुम्ही किती ते डोक्यात घ्याल तो मला सुद्धा प्रश्न आहे. कारण मी तर जवळजवळ 2014 पासून आणल्यापासून हेच सांगते की तुम्ही तुमचा पुनर्विकास तुम्ही जर केला तर खूप चांगल्या मोठी घरं होतील. थोडं बँकेचं कर्ज काढायला लागेल, थोड्याच्या खिशात हात घालायला लागेल, एकाची 2 घरं होतील. FSI काही बिल्डिंगला तर भरपूर मार्जिन आहे, FSI आहे, काही काहींना नाही आहे. बिल्डर काय नेमके करतात, ज्याला मोठी जागा आहे, जिथे चांगला त्यांचा फायदा होईल त्या सोसायट्या पहिला घेतात आणि ज्या सोसायट्यांना काही मिळू शकत नाही तिथे ते काहीच करत नाही. माझी तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती आहे की आपला पुनर्विकास झाला पाहिजेच. आपली घरं, आपल्या उद्या जी आपली मुलं आहेत किंवा नातवंड आहेत, आजच तुम्ही केलात मी असताना तर तुमची कामं होऊ शकतात. नंतर कुठला लोकप्रतिनिधी कसा येईल, आता तुम्ही बघताय चढावर किती झाले बेलापूर मध्ये, का तरी डेव्हलपमेंट. तुम्ही सगळे सुशिक्षित नागरिक आहात, मी सांगायची तुम्हाला काहीच गरज नाही आहे. तुम्ही सगळे डोळस नागरिक आहात. रिडेव्हलपमेंट बेलापूर मध्ये सगळ्यात वाशीपासून बेलापूर पर्यंत सगळीच घरं मोडकळीला आल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की इथला आमदार मीच झाला पाहिजे. पण हे आमदार झाले तर तुमचं काय होईल हा तुम्ही विचार करायचा आहे.
आताच बरेचशा सोसायट्या या लोकांनी बिल्डरांच्या थ्रू ताब्यात घेतलेल्या आहेत. कोण त्याच्यामध्ये 35% मागतं, कोण 40% मागतं, कोण अर्धा माल मागतं, कोण पैसे मागतं. मंदा म्हात्रे 14 पासून तुम्हाला आणून दिल्यानंतर एकाही बिल्डरनी सांगावं की मंदाताई म्हात्रेंनी आम्हाला फोन केला आणि सांगितलं की दत्ताला काम द्या, की या महेशला काम द्या, की कोणाला काम द्या, मी माझं राजकारण सोडून दे. ज्या विश्वासाने तुम्ही मला बसवलंय या खुर्चीवर, त्या विश्वासाला मी कुठेही तडा लागून देणार नाही. पण तुम्ही सर्वांनी डोळसपणे आपलं जे घर आहे ते देताना विचार करा, एवढंच मी आजच्या दिवशी सांगेन. आणि पुन्हा एकदा दत्ता आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करेन की आपल्या सगळ्यांना जनजागृती करायचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याबद्दल माझा त्यांना पाठिंबा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपण स्वयंपूर्ण विकास या बाबतीत नेहमीच मार्गदर्शन करत आलात. कुठल्याही बिल्डर विकासक आपण कोणावरती थोपवण्याचं कधीच थेट किंवा छुप राजकारण सुद्धा आपण केलेलं नाही. त्यामुळे आपलं सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार, अभिनंदन, धन्यवाद व्यक्त करतो. विनंती आहे की काही लोक उभे आहेत तर मधल्या पॅसेज मध्ये जरी बसले, बघा इकडे बसलेत, इथे बसले तरी चालतील, काय हरकत नाही. त्यामुळे कोणी उभं राहू नका. इकडे काही उभे आहेत तर मध्ये बसून घ्या. आता साहेब बसल्या जागेवरून त्यांचं मार्गदर्शन सुरू करतील. 1 ते 1.5 तास साधारण जातो सगळ्या गोष्टीला. त्यामुळे आपण तो तेवढा वेळ घ्यायचा या ठिकाणी आणि त्यांचं संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते या ठिकाणी नीट ऐकायचंय. काही नोट देतील त्या लिहून घ्यायच्या आहेत. आपण या ठिकाणी काही फिजिबिलिटी रिपोर्ट, दीपसागर सोसायटी मला वाटतं ग्रीनफील्ड आहे, 1-2 सोसायटीच्या या ठिकाणी फिजिबिलिटी रिपोर्ट साहेब सांगतील. तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतः करू शकता. कसं करायचं ते सर सांगतील. त्यामुळे आपल्याला किती एरिया मिळू शकतो यासाठी कुठल्या पीएमसी कडे जायची गरज नाही, कुठल्या एजंट जे ठेवलेत ना त्यांच्याकडे जायची गरज नाही. फक्त गणित सर सांगतील. 7वी शिकलेला, गणित शिकलेला माणूस सुद्धा ते गणित करू शकतो. इतकं सोप्या पद्धतीने साहेब समजून सांगतात. माननीय चंद्रशेखर प्रभू साहेब यांचा परिचय आपल्याला निमित्तानं करून देतो. वयाच्या 25व्या वर्षी आमदार झालेला माणूस आहे. राजीव गांधी यांचे स्किल सहाय्यक म्हणून त्यांनी त्यावेळेला काम केलेले व्यक्तिमत्व आहे. त्यासोबतच ते म्हाडाचे अध्यक्ष राहिलेले आहेत, SRA चे सदस्य राहिलेले आहेत, आपले MMRD चे सदस्य, या ठिकाणी अनेक मोठमोठ्या ज्या शासकीय संस्था आहेत त्याच्यावरती तज्ञ मार्गदर्शक म्हणून आदरणीय प्रभू सरांचे या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांनी अनेक त्यांची जी भाषणं आपण विधानसभेतली काढून बघितली तत्कालीन, तर अनेक विषय जे असतील, एखाद्या पक्षामध्ये काम करत असताना सुद्धा जर पक्षाचं धोरण लोकांच्या विरुद्ध असेल त्याच्याविरुद्ध सुद्धा आवाज उठवण्याचं काम त्यांनी विधानसभेत केलेलं आहे. त्यामुळे निस्वार्थी माणूस आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी विनंती करतो आदरणीय सर, आपण या ठिकाणी आपल्या मार्गदर्शना ठिकाणी सुरुवात करू. आजच्या सभेला आवर्जून उपस्थित असलेल्या आमदार मंदाताई, अनेक दिवसापासून ज्या टीमनं या ठिकाणी हा कार्यक्रम आणि लोकजागृती करण्यासाठी प्रयत्न केले, श्री दत्ता गंगाळे, श्री प्रवीण आणि सर्व त्यांची टीम, आणि नव्या मुंबईतील विविध ठिकाणून आलेले आपण सर्व बंधू भगिनींना, भाषण करण्याचे 2 प्रकार असतात. एक तर गोड गोड बोलून कोणालाही न दुखवता टाळ्या घ्यायच्या आणि निघून जायचं. सगळ्यांनाच आनंद होत असतो त्यातून आणि कोणालाही त्रास होत नाही. पण रात्री घरी गेल्यानंतर काय नेमकं साहेब बोलले
त्याची 4 ओळी सांगा तर कोणाच्याही लक्षात ते राहत नाही. सर्वसाधारणपणे अशी भाषणं फार चालतात, फार पॉप्युलर होतात. आणि दुसऱ्या प्रकारचं भाषण असं असतं की काहीचं बोचरं भाषण असतं, पण त्याच्यात सत्याचा भाग असतो. तर पिच बघून बॅटिंग करा असं मला नेहमीच सांगत असतात. त्यामुळे आज तुम्हाला खरं खरं सांगणं योग्य वाटतंय का गोड गोड बोलून नेहमीप्रमाणे टाळ्या घेऊन निघून जाणं हे बरं वाटतंय? हा चॉईस तुमच्या समोर मी देतोय. काय कशा पद्धतीचं भाषण तुम्हाला पाहिजे? खरं खरं बोललं तर बऱ्याच लोकांना, म्हणजे जे आज हजर असतील नसतील, त्यांना वाईट वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी माझ्या भाषणाची सुरुवात कळत नकळत आज मी जे बोलणार आहे ते सत्य बोलणार आहे. आणि त्यामुळे ज्यांना वाईट वाटणार असेल त्यांची सुरुवातीलाच माफी मागतो. म्हणजे पुढे पुन्हा असं का बोलला, दिलगिरी व्यक्त करा, माफी मागा हे म्हणण्याआधीच सुरुवातीलाच माफी मागितलेली बरी. म्हणजे मग खरं बोललेलं बोलायला मी मोकळा होतो. आता सुरुवात अशी आहे की पुनर्विकास म्हणजे काय आणि पुनर्विकासाचे प्रकार काय आणि कशा पद्धतीनं पुनर्विकास करता येतो हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आता पुनर्विकासात जे शब्द वापरले जातात त्या शब्दांचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. त्यामुळे ते शब्द म्हणजे कार्पेट एरिया म्हणजे काय, बिल्टअप एरिया म्हणजे काय, सुपर बिल्टअप एरिया म्हणजे काय, FSI म्हणजे काय, TDR म्हणजे काय, प्रीमियम म्हणजे काय, हे प्रत्येक जण हे शब्द वापरत असतो. पण या शब्दांचा अर्थ अनेकांना माहीत नसतात. त्यामुळे हे शब्द नेमके कशासाठी वापरले जातात हे थोडक्यात मी मांडणार आहे. आणि मग बिल्डरांची योजना कशी आणि स्वयंविकासाची योजना कशी, त्यामधले फरक काय, फायदे तोटे काय हे समजून सांगणार आहे. एखाद्या खोलीच्या आतमध्ये जाऊन त्या खोलीची लांबी आणि रुंदी मोजावी. लांबी गुणिले रुंदी याला कार्पेट एरिया असं म्हणतात. खोली जर 10 फूट बाय 10 फुटाची असेल तर 10 बाय 10 100 फूट कार्पेट एरिया. खोलीच्या आतमध्ये जाऊन ती मोजली तर 10 बाय 12 असेल तर 120 फूट. एका घरामध्ये किती खोल्या असतील त्या प्रत्येक खोलीच्या आतमध्ये जाऊन ती खोली मोजली की त्या खोलीचा कार्पेट एरिया. म्हणजे हॉल असेल हॉलचा कार्पेट एरिया, किचन असेल किचनचा कार्पेट एरिया, संडास असेल संडासचा कार्पेट एरिया, बाथरूम असेल बाथरूमचा कार्पेट एरिया, त्याला जोडणारा जर पॅसेज असेल पॅसेजचा कार्पेट एरिया, या सगळ्या कार्पेट एरियाची बेरीज केली तर त्याला फ्लॅटचा किंवा घराचा कार्पेट एरिया असं म्हणतात. आता बिल्टअप एरिया म्हणजे काय? कार्पेट एरिया कधीही बदलत नाही. कार्पेट एरिया म्हणजे सत्य. टेप घेतली, मोजमाप केलं, मी केलं तरी तेच येणार, ताईंनी केलं तरी तेच येणार, तुम्ही केलं तरी तेच येणार, त्यांनी केलं तरी तेच येणार. पण बिल्टअप एरिया म्हणजे काय? तर त्याच खोलीचा एरिया भिंतीसह मोजला तर त्याला बिल्टअप एरिया असं म्हणतात. लक्षात घ्या, आपण फसतो याच्यातच फसतो. या संबंध
आर्ग्युमेंट मध्येच फसतो आणि बिल्डर आपल्याला उत्तमपणे फसवत असतो आणि आपण फसायलाच जणू जन्माला आलेलो असतो. त्यामुळे बिल्डरला फसवण्याची हौस असते आणि आपल्याला फसवून घेण्याची हौस असते. बिल्टअप एरिया म्हणजे भिंतीसह मोजमाप केलेला कार्पेट एरियाच्या पलीकडे. आता एकाच कार्पेट एरियामध्ये अनेक बिल्टअप एरिया असू शकतात. उदाहरण 10 बाय 10ची खोली, त्या खोलीच्या आतमध्ये येऊन जर त्याचं मोजमाप केलं तर 100 फूट ती भरते. त्याच्या भिंती जर 6-6 इंचाच्या असल्या चारी बाजूनं तर त्याच खोलीचा बिल्टअप एरिया हा 11 बाय 11 121 असतो. त्याच खोलीच्या भिंती जर 1-1 फुटाच्या असतील तर त्याचा बिल्टअप एरिया 144 असतो. त्याच खोलीमध्ये कॉलम जर 1.5 फुटाचे असतील तर त्या खोलीचा बिल्टअप एरिया हा 155 असू शकतो. त्याच खोलीच्या भिंती जर 2 फुटाच्या असतील तर 14 बाय 14 त्या खोलीच्या एरिया अधिक असू शकतो. त्यामुळे एका खोलीचा कार्पेट एरिया 100 असताना त्याचा बिल्टअप एरिया 120 असू शकतो, 140 असू शकतो, 160 असू शकतो, 180 असू शकतो, 200 ही असू शकतो. त्यामुळे बिल्टअप एरिया मध्ये व्यवहार करणं योग्य नाही असं सरकार सांगतंय. पण बिल्डर बिल्टअप मध्ये व्यवहार करतो आणि आपणही बिल्टअप मध्ये व्यवहार मान्य करतो. अलीकडे तर सिडको देखील मध्ये मध्ये बिल्टअपचा व्यवहार आपल्याशी करत असतो. चुकीचं आहे. सिडकोनेही करू नये, पण सिडको करतं असो. सरकारी असल्यामुळे किमान त्या बिल्टअप मध्ये सिडको आपली फसवणूक तरी करत नाही याची तरी आपल्याला खात्री घेता येते. कारण फसवणूक केली तर सिडकोला धरता तरी येतं, पण बिल्डरला कोणी धरत नसतं. तो सांगेल तितका बिल्टअप एरिया म्हणजे 500 कार्पेट एरियाच्या लोकांना बिल्डरनी सांगितलेलं असतं की तुम्हाला बिल्टअप एरिया 900 आहे. याला घरी जाताना याची छाती फुगून येते की आपल्याला 900चं मिळालंय. त्यांनी घर 900चं होत नाही, घर 500च असतं. पण बिल्डरनी 900 सांगितले म्हणून आपल्याला आनंद होतो की 900. पण 900चे पैसे मात्र आपल्याला मोजायला लागतात, पण 900 स्क्वेअर फीट मिळत नाही. ही मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये बिल्डरांच्या बाबतीतली प्रत्येकाची संकल्पना आहे. म्हणजे किमान 15-20% तरी जे आपल्याला आपण पैसे भरतो ते आपल्याला मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता सुपर बिल्टअप एरिया नावाचं काय? सुपर बिल्टअप, मी 40 वर्ष मुंबई विद्यापीठात बिल्डिंग इकॉनॉमिक्स, आर्किटेक्चरल डिझाईन, अर्बन डिझाईन हे मास्टर्स डिग्रीला, PhD ला शिकवतो. पेपर सेट करतो, करेक्ट करतो. सुपर बिल्टअप एरिया नावाच्या शब्दाची व्याख्याच कोणत्या पुस्तकात नाही. मग ती का सुपर बिल्टअप एरिया केली गेली? तर आपल्याला मनामध्ये आनंद वाटण्यासाठी, जे ऐकायला पाहिजे ते ऐकवण्यासाठी सुपर बिल्टअप एरिया. म्हणजे तुझा सुपर बिल्टअप एरिया 1200 म्हटलं की मी आकाशातच उडायला लागतो की मला 1200 मिळाले. त्याच्याने आपल्याला 1200 वगैरे मिळत नाही. बिल्डरांनी लोकांना फसवण्यासाठी काढलेला हा शब्द आहे आणि तो मग बिल्डरांबरोबर राजकीय पुढारी वापरतात आणि राजकीय पुढारी लोकांना त्याच्यात, कारण शेवटी निवडणुका आल्या की आपल्याला राजकीय पुढाऱ्यांना बिल्डरांची गरज असते आणि ती गरज त्यांना असल्या कारणाने मग त्यांचं म्हणणं मान्य करण्या वाचून काही गत्यंतर नसतं. हे दुर्दैव आहे. एखाद दुसरे अपवाद असू शकतात, पण सर्वसाधारणपणे माझा अनुभव अनेक वर्ष, मी 85 साली पहिल्यांदा आमदार झालो 25व्या वर्षी आणि मुंबईच्या, दक्षिण मुंबईच्या गिरगाव मधून आमदार झालो. आणि गिरगाव सारखा मतदारसंघ पुनर्विकासाचा अर्क, कारण प्रत्येक इमारतच 80 वर्ष जुनी, त्यामुळे प्रत्येक इमारतीचाच पुनर्विकास करायची आवश्यकता, अशा ठिकाणून मी निवडून आलो. त्यामुळे हा विषय
मला कळण्यासारखा आहे, कळतो. हा विषय मी मुंबई विद्यापीठात शिकवतो, या विषयाबद्दल माहिती आहे. आणि सुपर बिल्टअप एरिया म्हणून जे सांगतात, विकतात, काय करतात ते बिल्डरच करू शकतात, आपण करू शकत नाही. कारण का तो सुपर बिल्टअप एरिया एवढा झाला ह्याचं उत्तर कदाचित बिल्डरलाही नसतं. कधी कधी रात्री त्याला स्वप्न येतं, सकाळी येतो, बाबा अपना वो 500 फुट का जो फ्लैट है ना, जिसका सुपर बिल्टअप हमने 850 किया, कल से उसका 1000 सुपर बिल्टअप लिखो. का ते सुपर बिल्टअप 1000 लिहिलं हे त्यालाही माहित नाही. त्याच्या दलालांना फक्त ते लोकांना पुढी सोडण्यासाठी हा विषय असतो. आणि मुंबई, नवी मुंबईमध्ये हे पुढी सोडण्याचं काम करणारी लोक भरपूर आहेत. आणि त्यांच्या ताई, हा ताई म्हणतात त्यांचा विरोध आहे. आणि नाही, सगळ्या आमदारात ताई म्हणतात की माझी गिनती करू नका. हे भाषण मी कोथरूड मध्ये चंद्रकांत दादा पाटलांच्या साक्षीनं त्यांच्या मतदारसंघात केलेलं आहे. हे भाषण मी नागपूरला देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातही केलेलं आहे. आणि हे भाषण इतरत्र सर्व ठिकाणी, सर्वसाधारण अनुभव मी सांगतो, वैयक्तिक कोणाच्या बाबतीत बोलत नाही. कारण वैयक्तिक परिचय आपला लोकांशी जास्त चांगला आहे. तर हा सुपर बिल्टअप एरियाच्या भानगडीत आपण पडू नये. आता FSI म्हणजे काय? FSI फ्लोर स्पेस इंडेक्स, त्याचा फुल फॉर्म म्हणजे चटई क्षेत्र निर्देशांक असं मराठीत म्हणायचं. काय आहे हा FSI? म्हणजे आपलं घर नव्हे तर जी जमीन आहे ज्याच्यावर आपली इमारत आहे त्या जमिनीचं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाला जो FSI त्या विभागाला देय आहे त्याच्यानी गुणायचं आणि तेवढा एरिया बांधणं शक्य आहे. आता उदाहरण म्हणून सांगतो, 10 बाय 10 ची जागा असेल, सोपं उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. तिथे 2 FSI असेल तर 10 बाय 10 100, 2 FSI 200, तुम्हाला 200 फूट बांधता येतं त्या जागेवर. जर 3 FSI असेल तर 300 फूट बांधता येतं, 4 FSI असेल तर 400 फूट बांधता येतं 10 बाय 10 वर. त्याला FSI असं म्हणतात. आता TDR म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स. हा TDR कुठून आला? तर TDR आणि प्रीमियमचा FSI हा महानगरपालिकेला विकण्याचा आपल्याला अधिकार आहे. नव्या मुंबईत महानगरपालिका, मुंबईत बिल्डर विकतात, इथेही काही बिल्डर विकतात, काही महानगरपालिका विकतात. आता TDRचा दर बिल्डर जे विकतात त्याला शेअर मार्केटमध्ये जसे दर वर खाली होतात तसे होतात. महानगरपालिका जेव्हा TDR विकते तेव्हा ठरलेले दर असतात, ते कमी जास्त होत नाही. TDR म्हणजे काय? तर आपल्या जमिनीवर 1.2 इतका FSI सध्या बांधलेला आहे. म्हणजे आपण ज्या घरामध्ये राहतो तिथे सिडकोनी बांधून दिलेला जितका FSI आहे तो काही ठिकाणी 1.2 आहे, काही ठिकाणी 1.4 आहे, काही ठिकाणी 2ही आहे. तो FSI 12.5% तो 1.5 आहे, काही ठिकाणी 1.25 आहे. वेगवेगळ्या ठिकाणी दिलेला FSI हा सध्या बांधलेला आहे. नवीन मिळालेला जो FSI आहे पुनर्विकासासाठी त्याची सांगड UDCPR म्हणजे युनायटेड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला आता एकच DC रूल लागू झालेला आहे. पूर्वी नव्या मुंबईला वेगळा, पनवेलला वेगळा, वसई विरारला वेगळा, पुण्याला वेगळा, नागपूरला वेगळा, नाशिकला वेगळा. आता संपूर्ण महाराष्ट्राला, मुंबई सोडून बाकी उर्वरित महाराष्ट्राला एकच DCPR लागू आहे.
आणि त्याला UDCPR म्हणतात. कोणाच्याही फोनवर UDCPR 2034 तुम्ही जर गुगलमध्ये टाईप केलं तर तुम्हाला 350 पानाचा UDCPR मिळतो. त्याच्यामध्ये FSIचे 4 पानं आहेत. ती जर तुम्ही डाउनलोड करून घेतली आणि ती नीट वाचली तर तुमच्या इमारतीला तुम्हाला काय मिळतं काय नाही याच्याविषयी सर्व माहिती आहे. म्हणजे आता तुम्हाला कोणाकडे जाऊन कुठे जाऊन माहिती काढण्याची गरज नाही. तुमच्या फोनवरूनच तुम्हाला माहिती मिळते. केवळ ती माहिती मिळवणं, आपल्या सभासदांना ती माहिती मिळवून देणं हे काम तुम्ही फक्त करणं आवश्यक आहे. आता हे काम जे FSI तुमचा जितका सध्या आहे तो तुम्हाला मोफत मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त जो FSI आहे तो FSI महानगरपालिकेकडून विकत घ्यावा लागतो आणि तो विकत घेतलेल्या FSI पैकी काही FSI ला TDR असं म्हणतात. त्याला पैसे देऊन विकत घ्यायला लागतं आणि तो कितीमध्ये विकत घ्यायला लागतो त्याचा फॉर्म्युला आहे. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या फॉर्म्युला प्रमाणे तो TDR आपल्याला विकत घेता येतो. तो रेडी रेकनरचा जो जमीन भाव आहे त्याच्या अमुक एवढ्या टक्क्यामध्ये आपल्याला तो विकत घ्यावा लागतो. आपल्याला फुकट मिळत नाही. जे सध्या म्हणजे जे आपल्याला सिडकोने बांधून दिलंय किंवा बिल्डरनी बांधून दिलेले आहे तो FSI मात्र आपल्याला फुकट मिळतो. त्याच्या वरचा जो FSI आहे तो आपल्याला विकत घ्यावा लागतो. त्याला TDR असं म्हणतात. तर लक्षात आलं का? म्हणजे हे पुनर्विकासाकरता ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. आता FSIचा आणि बिल्डिंगच्या उंचीचा काय संबंध आहे तर काहीही संबंध नाही. म्हणजे माझ्या बिल्डिंगीला 25 मजले आले आणि शेजारच्या बिल्डिंगीला 40 मजले आले म्हणजे शेजारच्या बिल्डिंगीला मंदाताईंनी जास्त FSI दिला असं कोण जर म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. जमिनीवरचा FSI जो सरकारने दिलेला आहे तो तुमच्या रोडवर अवलंबून आहे. रोड जितका तुमचा मोठा रस्ता जर 9 मीटरचा असेल तर अमुक एवढा FSI, 12 मीटर किंवा अधिक असेल तर अमुक एवढा FSI, 15 मीटर किंवा अधिक असेल तर अमुक एवढा FSI. असं प्रत्येक जमिनीला किती FSI रस्त्याच्या रुंदीवर तो FSI अवलंबून आहे. एकदा का FSI ठरला की जमीन गुणिले FSI तितका एरिया घेतला त्याच्यावर 1 इंच देखील FSI आपल्याला वाढवता येत नाही. जमीन जर 10 बाय 10 फुटाची असेल आणि FSI 2 असेल तर 200 फूट बांधता येतं. मग एका मजल्यावर 50 फूट बांधले तर 4 मजले बांधता येतात. 4 गुणिले 50 200. एका मजल्यावर 20 फूट असले तर 10 मजले बांधता येतात. 10 गुणिले 20 200. एका मजल्यावर 10 फूट असतील तर 20 मजले बांधता येतात. 20 गुणिले 10 200. एका मजल्यावर 5 फूट असतील तर 40 मजले बांधता येतात. 40 गुणिले 5 200. एका मजल्यावर 2 फूट असतील तर 100 मजली बिल्डिंग बांधता येते. 100 गुणिले 2 200. हे मी सोपं करून तुम्हाला सांगितलंय की बिल्डिंगीची उंची FSI शी संबंधित नाही. FSI जो आहे तो तुमच्या जमिनीशी संबंधित आहे आणि मग त्या जमिनीवर किती मजले बांधावे हे तुमच्या प्लॉटचा जो साईज आहे त्याच्यात फायर ब्रिगेड चारी बाजूने जाऊ शकेल तेवढी जागा सोडली की उरलेल्या जागेवर जो टावर उभा राहतो तो किती मजल्याचा असावा ते तुमची जमीन किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे त्याला उंच 2 मजले माझ्यापेक्षा अधिक मिळाले म्हणून
त्याच्यावर कोणीतरी मेहरबानी केली आणि माझे 2 मजले कमी झाले म्हणजे मला काहीतरी कमी दिलं असं नाही. FSI रस्ता तुमचा किती रुंद आहे त्याच्यावर तुमचा FSI ठरतो आणि तो FSI कोणालाही बदलता येत नाही. आलं का लक्षात? DCPR UDCPR मध्ये जो FSI आहे तो. आता या FSIच्या व्यतिरिक्त आपल्याला 60% एन्सिलियरी मिळतो, तो विकत घ्यावा लागतो. रेडी रेकनरच्या दराच्या 10% महानगरपालिकेकडून एन्सिलियरी FSI विकत घ्यावा लागतो. जमीन गुणिले जो FSI असेल तो अधिक त्या FSIच्या 60% इतकं बांधकाम सध्याच्या DCPR मध्ये आपल्याला शक्य आहे. आता 1-2 सोसायट्याचं नंतर मी माझं व्याख्यान झाल्यानंतर कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करून सांगेन. जसं त्या सोसायटीचं झालं तसं प्रत्येकानं आपल्या सोसायटीचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःच करू शकता. तुम्हाला कोणा PMC कडे जाऊन पैसे देऊन हे फिजिबिलिटी घेण्याची आवश्यकता नाही. फिजिबिलिटी कशी करावी हे मी सगळ्यांना शिकवत असतो. घरामध्ये 7वी पास झालेली तुमची मुलगी असेल आणि तिनं जर गणित घेतलं असेल तर ती सुद्धा हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगू शकेल. बाबा आपल्या जागेवर इतका FSI मिळाला पाहिजे हे सांगण्याची तिची सुद्धा तयारी असली पाहिजे. इतक्या सोप्या भाषेत या सर्व गोष्टी आपल्याला मी समजावून सांगतो आणि सांगणार आहे. मुंबईमध्ये आम्ही ते केलं आणि त्यामुळे मुंबईमध्ये ही चळवळ स्वयंविकासाची उभी राहिली. आता हा एक भाग झाला. आता काही गैरसमज आपण आपल्या डोक्यातून काढून टाकायला पाहिजे. अनेक लोकांचे गैरसमज असतात. 4 चोपड्या आपण शिकलो की आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं काही कळलं असतं. काय मी ग्रॅज्युएट आहे मला नाही कळत का? आता मी 40 वर्ष मुंबई विद्यापीठात हा विषय शिकवतो. मी जर तेरणा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला तू ऑपरेशन कसं करावं यावर भाषण दिलं तर तो हसेल नाही का? की प्रभू साहेब तुम्ही आर्किटेक्ट आहात, तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्हाला हा विषय बिल्डिंगीचा कळतो पण तुम्हाला ऑपरेशनचं काय कळतं का? असं तो डॉक्टर मला म्हणेल ना. त्यामुळे शिक्षण मी PhD घेतलेली आहे म्हणजे उच्च शिक्षण घेतलं याचा अर्थ सगळे विषय कळतात असं नाही. त्यामुळे एखादा माणूस फार सुशिक्षित जरी असला तरी बांधकामाचे हे विषय त्याला कळतीलच असं समजण्याचं कारण नाही. बांधकामाचा विषय अशिक्षित लोकांनाही कळतात आणि कसे कळतात हे नव्या मुंबईच्या लोकांना मला समजावण्याची गरज सुद्धा नाही. ते तुम्हाला चांगले कळलेले आहेत. पण सुशिक्षित लोकांनाही हे विषय कळत नाहीत. पण तुम्हाला कळत नाही असं सांगितलं की लोकांना राग येतो की मला कसं म्हणताय कळत नाही, मला सगळंच कळतंय. तर काही गैरसमज डोक्यातून काढून टाकावे लागतात. सुशिक्षित लोक ग्रॅज्युएट लोक जर 100 लोक माझ्या समोर बसले आणि त्यांना एक प्रश्न विचारला तर पैकी 90% लोक चुकीचं उत्तर देतील. तो कोणता प्रश्न? साधा प्रश्न, बिल्डिंग कोण बांधतो? 90% लोक म्हणतात बिल्डर. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार असं म्हणतात. ठेकेदार बिल्डिंग बांधतो, बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डर ठेकेदारामार्फत बिल्डिंग बांधतो. एखादा ठेकेदारच बिल्डर होतो तो अपवाद सोडा, पण रहेजा बिल्डिंग बांधत नाही, रिजवी बांधत नाही, हिरानंदानी बांधत नाही, रुस्तमजी बांधत नाही, हावरे बांधत नाही. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. त्यामुळे बिल्डिंग बांधणार म्हणजे बिल्डरकडे जायचं. आपली गफलत. बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर हे आपल्याला फरक लक्षात येत नाही. म्हणजे हलवायाच्या दुकानात गेलं तर मिठाई मिळते आणि केशकर्तनालयात गेलं
तर आपले केस कापले जातात किंवा दाढी केली जाते. ह्याच्यामध्ये जसा फरक आहे तसं बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मध्ये फरक आहे. त्यामुळे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक लक्षात घ्या आणि ते दोन एक आहेत असं समजणाऱ्या लोकांना थोडस वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट, गैरसमज असा की बिल्डरकडे भरपूर पैसा आहे. हा गैरसमज नाही, खरं आहे, बिल्डरांकडे पैसे असतात. पण बिल्डर आपल्या प्रोजेक्टमध्ये स्वतःच्या खिशातले पैसे टाकतो हा गैरसमज आहे. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे प्रोजेक्टमध्ये टाकत नाही. एखादा अपवाद असण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये माझा 40 वर्षांचा अनुभव आहे की प्रत्येक बिल्डर प्रत्येक प्रोजेक्ट मागे एक नवीन कंपनी रजिस्टर करतो. त्या कंपनीमध्ये 2-1 लाख रुपये पेडअप कॅपिटल टाकतात. आपल्यापैकी इकॉनॉमिक्स ज्यांनी शिकलेलं आहे त्यांना कळतं, या कंपनीला SPV असं म्हणतात, स्पेशल पर्पज व्हेकल. आणि त्या स्पेशल पर्पज व्हेकल मध्ये 2-1 लाख रुपये टाकले की बाकीचे तुमची संमती घ्यायची आणि संमती इरिव्होकेबल कन्सेंट आणि इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी तुमच्याकडून घ्यायची आणि ती बाजारात ठेवायची आणि त्याच्या अगेन्स्ट पैसे घ्यायचे, बाजारातून उचलायचे आणि त्या पैशानं प्रोजेक्ट केला जातो. बिल्डरच्या खिशातून पैसे कोणी टाकत नाही. त्यामुळे जर गैरसमज कोणाचा असेल की बाबा बिल्डरकडे भरपूर पैसा आहे, तो त्याच्या खिशातून पैसे टाकतो आणि आपली बिल्डिंग तो बांधणार त्याच्या पैशातून, त्याच्या पैशातून तो टाकत नसतो, तो बाजारातून पैसे उचलत असतो. आता आपल्या माहिती करता म्हणून सांगतो की या देशामध्ये बिल्डरांना पैसे देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या अनेक संस्था रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानं तयार केल्या जातात. त्याच्यात सगळ्यात मोठी जी बिल्डरांना पैसे देणारी संस्था होती ती संस्था, त्या संस्थेनं मुंबईतल्या आणि नव्या मुंबईतल्या सर्व बिल्डरांना 30,000 कोटी वाटले. त्या संस्थेवर 5 वर्ष प्रमुख सल्लागार म्हणून मी नोकरी केली आहे. त्यामुळे जे मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये बिल्डर आहेत पैकी जवळपास प्रत्येकाला पैसे धंद्याकरता जे द्यायचे आहेत ते मी स्वतः त्या संस्थेचा प्रमुख म्हणून, ही सरकारी संस्था नाही, खासगी संस्था आहे आणि मी तिथे नोकरी केलेली आहे आणि महिना 7 आकड्याचा पगारही घेतलेला आहे. म्हणजे असं नाही, चांगला पगार होता आणि मी नोकरी केली आहे. आणि प्रत्येक, म्हणजे तुम्ही नाव सांगा आणि त्याला किती पैसे मी कधी दिलेले आहेत याचा मी हिशेब देखील तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे कोण जर म्हणत असेल की बिल्डर खिशातून पैसे टाकतो, कोण बिल्डर स्वतः पैसे टाकत नाही. पैसे कोणाकडून तरी घेतले जातात. कुठे महिना 1.5% व्याजानं घेतात, कुठे महिना 2% व्याजानं घेतात, कुठे 2.5% व्याजानं घेतात. पण स्वतःचे पैसे प्रोजेक्ट मध्ये टाकण्याची पद्धत नसते. हा धंदाच असा आहे की स्वतःचे पैसे टाकून प्रोजेक्ट कोणताही बिल्डर करत नाही. म्हणजे काही गैरसमज तुम्हाला डोक्यातून काढून टाकणं आवश्यक आहे. बिल्डर कोणाकडून पैसे घेतो तर बिल्डरचे पैसे खालील लोकांकडून येतो. एक, HNI, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल, म्हणजे तुम्ही त्यांना मनी लेंडर म्हणा किंवा इन्व्हेस्टर म्हणा, त्यांच्याकडून घेतो. अल्ट्रा HNI म्हणजे अनेक इन्व्हेस्टर्स एकत्र मिळून एखादी संस्था बनवतात, त्याला अल्ट्रा HNI असं म्हणतात. त्यानंतर वेंचर कॅपिटल फंड, नॉन बँकिंग वेंचर कॅपिटल फंड. आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँकेने 650 असे फंड तयार केले आहेत की ज्या फंडाकडून नॉन बँकिंग वेंचर कॅपिटल फंड बिल्डर पैसे उचलू शकतात. नंबर 4, बँकिंग वेंचर कॅपिटल फंड म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया वेंचर कॅपिटल फंड, ICICI वेंचर कॅपिटल फंड, डॉयचे बँक वेंचर कॅपिटल फंड, असे प्रत्येक बँकेकडे बिल्डरांना पैसे देण्याकरता वेंचर कॅपिटल फंड आहे. आणखी कुठून मिळतं? NBFC
नॉन बँकिंग फायनान्स कंपनी ते बिल्डरांना पैसे देतात. नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजे कोणते? इंडिया बुल, इंडिया इन्फोलाईन, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो ते बिल्डरांना पैसे देतात, त्यातून ते कमाई करतात आणि आपल्याला आपण दिलेल्या ठेवीची रक्कम आपल्याला व्याजासह परत करतात आणि ते बँकेपेक्षा अधिक व्याज देतात, म्हणून आपण त्यांच्याकडे पैसे देतो. आणखी कुठून तो पैसे आणतो? FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे परदेशामध्ये लोकांचे जे पेन्शन फंड्स आहेत त्या पेन्शन फंड्सना हे अधिकार आहे. म्हणजे लंडनमध्ये असतील, अमेरिकेत असतील, जिथे माझं शिक्षण झालं, माझं इंग्लंडमध्ये आधी शिक्षण झालं, नंतर अमेरिकेत झालं, तर ह्या दोन्ही ठिकाणी, कॅनडामध्ये असतील, जर्मनीमध्ये लोकांचे पेन्शन असतं आणि त्या पेन्शन मधून गरीब देशातल्या मध्यम वर्गांना घर बांधण्यासाठी सुलभ हप्त्यानं कमी व्याजानं पैसे देण्याची त्यांना मुभा असते. त्याला FII असं म्हणतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. यांच्याकडून बिल्डर पैसे घेतात. आणखी कुठून पैसे घेतात? FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपल्यापैकी कोणाची मुलं जर परदेशात राहत असतील तर त्यांनी तिथल्या बँकेत जायचं आणि सांगायचं की माझ्या देशामध्ये माझे वडील राहतात, तिथे मला घरामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तर त्याला 3%, 3.5% व्याजानं तिथली बँक कर्ज देते. ते डॉलर मधून तो भारतात पाठवतो आणि ते बिल्डर त्याच्याकडून घेतात आणि त्यातून फायदा झाल्यावर त्याला डॉलरमध्ये कन्वर्ट करून ते पाठवतात. सर्व रिअल इस्टेट प्रोजेक्ट FDI आणि FII कंप्लायंट आहेत. म्हणजे तुमचा जर मुलगा किंवा मुलगी कोणी परदेशात असतील आणि त्यांनी तिथून कर्ज घेऊन इथे जर पाठवलं तर ते कर्ज डॉलरमध्ये रिपॅट्रिएट करण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. तर हे सरकारने मोकळीक केलेली असल्या कारणाने हा पैसा वाटेल तितका तिथून येतो आणि कमी व्याज दराने येतो. यांच्याकडून बिल्डर पैसे घेतात. आणखी कुठून घेतात? तर IPO. प्रत्येक बिल्डर स्टॉक मार्केटमध्ये स्वतःच्या नावाची नोंदणी करतो आणि नोंदणी केल्यावर IPO त्याचा निघतो. आपल्याला बाजारात शेअर मिळतात म्हटल्यावर डायरेक्ट घ्यायचेच, त्याचं काय आगा पिछा काही आपण बघत नाही की शेअर विकत घेतले म्हणजे आपण लगेच मोठे होतो असा अनेकांचा समज आहे. आणि त्यामुळे या बिल्डरांचे आपण शेअर घेतो, त्याच्यावर व्याज आपल्याला मिळत नाही, काही मिळत नाही. 8-10 वर्षानंतर डिव्हिडंड 0.5%, 1% वर्षाला मिळतो, तरी आपण त्याच्यात पैसे देतो कारण त्या शेअरच्या किमती वाढतील असं आपल्याला वाटतं, कधी कधी वाढतातही, आणि तो फुकटचा आपला पैसा त्याला वापरायला मिळतो. तर या सर्व बाबीतून बिल्डर पैसे उभे करतात, स्वतःच्या खिशातून पैसे उभे करत नाहीत. एक त्यानंतरचा गैरसमज असा की बिल्डर बांधकाम जे करतो आपल्याला, त्या बांधकाम करण्याकरता बांधकामाचा दर्जा बिल्डर उत्तम देतो. मुंबईचा मी अनुभव सांगतो. आम्ही 1000 बिल्डिंगी IIT मुंबईच्या विद्यमान टीम तयार केली आणि बांधकाम ज्या मूळ रहिवाशांना बांधलेल्या घरांचं बांधकाम बिल्डरांनी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही सिडकोचं बांधकाम खराब, सरकारी बांधकाम खराब हे म्हणता, हे खरंच आहे, पण बिल्डरांनी दिलेल्या बांधकामापैकी 94% बांधकाम C कॅटेगरीचं निघालेलं आहे. हा रिपोर्ट सरकारकडे आम्ही सबमिट केलेला आहे. त्यामुळे आणि बिल्डर नेहमी, आणखी एक गैरसमज है ना, रेरा है ना, हम कुछ भी गलत करेगा तो रेरा है. आज मी जबाबदारीनं जाहीरपणे सांगतो की पुनर्विकासामध्ये मूळ रहिवाशांना रेरा लागू नाही. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं रेरा कडून प्रोटेक्शन नाही. रेरा कोणा करताय? ज्याच्याकडे पैसे आहेत, जो बिल्डर कडून आपली घरं बांधून सेलचा जो भाग आहे तो विकत घेईल फ्लॅट,
त्याला रेरा प्रोटेक्ट करतं. आज 5 वर्ष मी 3 वेळा उपोषणाला बसलो की या रेरा जे मूळ रहिवासी आहेत त्यांच्याशी बिल्डर करार करतात त्यांना रेरा लागू करा. महाराष्ट्र सरकारने रेरा लागू करावा असं केंद्राला विनंती देखील केली, पण आजपर्यंत आम्हाला त्याचं यश आलेलं नाही. महाराष्ट्र रेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी होते, रेराचे प्रमुख. त्यांनी 22 पानी पत्र महाराष्ट्र राज्याला लिहिलेलं आहे की रेरा तुम्ही केलं, 97% लोकांना रेराचा फायदा होत नाही, 2% मला बसवलाय तुम्ही, त्यामुळे याचा फायदा सर्व लोकांना व्हावा. बिल्डर विकत घेणाऱ्याला फसवत नाहीत, कारण विकत घेणाऱ्या माणसाला काय अग्रीमेंट वर सही करावी ते बिल्डर ठरवत असतं. विकत घेणाऱ्याला कधी अधिकार असतात का की या अग्रीमेंट मध्ये काय टाकावं काय टाकू नये. मूळ रहिवाशांची जे अग्रीमेंट आहे ते बिल्डरनी त्याच्यावर कानाडोळा केला किंवा बिल्डरनी त्याचं उल्लंघन केलं तर रेरा त्याच्या बाबतीत कोणतीही कारवाई कायद्यानं करू शकत नाही, कारण रेरा कायदा हा 97% लोकांना लागू नाही. तो लागू करावा याचा अर्थ रेरा असू नये का? नाही, असावा. कायदा आपल्याला पाहिजे. आज आपल्याला लागू नये, आपण आंदोलन करू, काही करू आणि तो कायदा लागू करून घेऊ, पण कायदा नसल्यापेक्षा असलेला बरा आणि तो आपल्याला आज न उद्या लागू करून घेणार आहोत. निवडणुकीच्या निमित्तानं हा विषय मात्र आपण प्रत्येक जे कोण मत मागायला येतील त्यांना सांगा की रेरा पुनर्विकासाच्या मूळ रहिवाशांना लागू करावं, हे तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर करा, हे सांगणं आवश्यक आहे. तर म्हणजे हे गैरसमज की बाबा रेरा आहे, आम्हाला काही झालं तर रेराकडे जाऊ, रेराकडे आपण गेलो, अर्ज केला, रेरा म्हणतो नाही तुम्ही कवर्ड नाही आहात. म्हणजे मुंबईमध्ये आमचा अनुभव आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्राला रेरा काही वेगळे नाही, ते एकच आहे. त्यामुळे रेरा हे प्रोटेक्शन नाही. हे सगळे गैरसमज आपल्या जे डोक्यामध्ये बसलेले आहेत ते काढून टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर बिल्डर उत्तम प्लॅन तयार करतो. प्लॅन कसा असावा हे मार्क देण्याचं काम गेली 40 वर्ष मी करतो. विद्यार्थ्यांनी एखाद्या बिल्डरनी तयार केलेला प्लॅन जर कॉपी केला तर त्याला 100 पैकी 10 किंवा 15 मार्काच्या वर आम्ही देत नाही. का देत नाही तर बिल्डरचा प्लॅन काढण्यामध्ये हेतू या जमिनीवर जास्तीत जास्त पैसे कसे कमवावे असा प्लॅन तो तयार करतो. आपल्याला प्लॅन आपली घरं चांगल्यात चांगली कशी असावी याचं त्याला काय देणं घेणं आहे. त्याला कुठेतरी आपल्याला घर बांधून द्यावं आणि उरलेला सेलचा भाग असा चकचकीत करून द्यायचा, तो विक्री करायची, त्यातून पैसे कमवायचे आणि आपल्याला द्यायचं. म्हणजे मुंबईमध्ये आमचा अनुभव असा आहे की ज्या जागेवर आपण राजे म्हणून जगलात त्या जागेवर सर्वंट क्वार्टर म्हणून आपण मागे राहणार आणि समोरच्या बाजूला कोटी 2 कोटी रुपये देऊन 2 कोटी 3 कोटी देऊन फ्लॅट विकत घेणारे, 2-2 गाड्या असणारे राहणार आणि मागच्या बाजूला आपण कोण तर फुकटे. तर फुकट्या लोकांना कुठेतरी असं बसवायचं, येणार एकीकडे आणि हा एका बाजूला NRI सारखे, एका बाजूला धारावी. म्हणजे मुंबईमध्ये तर एखादी इमारत घेतली पुनर्विकासाला तर तळ मजल्यापासून 6 मजल्यापर्यंत 7 मजल्यापर्यंत मूळ रहिवाशी आणि वरचे मजले विक्रीच्या याला. आणि गंमत बघा, यांची एंट्री वेगळ्या बाजूनं, यांची लिफ्ट 6 मजल्यापर्यंतच जाते, त्याच्यावर यांची लिफ्ट जातच नाही. आणि त्यांची एंट्री वेगळ्या बाजूनं, त्यांची लिफ्ट 1 ते 6 मजले थांबतच नाही, ती 7व्या मजल्यापासून, त्यांचा पोडियम 7व्या मजल्यावर, त्याच्यानंतर त्यांचे सगळे, म्हणजे त्यांचं विश्व
अगदी वेगळं आनंदानं. आणि यांचं विश्व म्हणजे पूर्वीच्या काळात जे चातुर्वर्ण होते तसे चातुर्वर्ण इमारतीत, म्हणजे पैसेवाले वरचे आणि फुकटे खालचे, हे या पुनर्विकासातून निर्माण केले गेले. म्हणजे कोणतीही बिल्डिंग मुंबईमध्ये बघा पुनर्विकास झालेली, माझ्या सोबत येण्याची गरज नाही, मागच्या बाजूला कुठेतरी असं घाणेरडी अशी एखादी बिल्डिंग तयार झालेली असते. आणि दर्शनी भागात बघा अशी चकाचक उंच बिल्डिंगी, ती विकून बिल्डरला पैसे मिळतात. आणि मागच्या बाजूला आपलं कसं तरी जवळ 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 बांधलेल्या बिल्डिंगी, एका बिल्डिंगीचं शॅडो दुसऱ्या बिल्डिंगवर पडतं. भर दुपारी 12 वाजता घरामध्ये लाईट, सगळे लाईट ऑन करायला लागतात. अशा पद्धतीची घरं ही आपल्याला, हवा नाही हे नाही, अशा पद्धतीची घरं ही आपल्याला बिल्डर, कारण त्याला पडलेलं नाही हो, त्याला नगास नग देणं, तुमची खोली होती, तुम्हाला खोली पाहिजे, ती खोली देतो. आता हे दिलं तरी हरकत नाही. मुंबईत अनुभव आणखी वेगळा आहे. सरकारी आकड्याप्रमाणे गेल्या विधानसभेमध्ये जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाला उत्तर 5800 प्रोजेक्ट रखडलेले आहेत. म्हणजे बिल्डरांनी लोकांना खाली केले, सुरुवातीची भाडी दिली, नंतर भाडी बंद केली, लोकांना कुठे जायचं असं माहित नाही. सरकारी आकड्याप्रमाणे मुंबईमध्ये, मुंबईचं मी म्हणतोय, नव्या मुंबईचे मला डिटेल नव्या मुंबईचे माहित नाही, पण 1,25,994 कुटुंब हे बिल्डरांनी भाडी बंद केल्यानं रस्त्यावर आलेले आहेत. आता त्यांना कुठे जायचं माहित नाही. म्हणजे मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये लेख लिहिला, इंटरव्ह्यू घेतला देशपांडे काकांचा. देशपांडे काका माहीम मध्ये, मुंबईच्या माहीम मध्ये स्टेट बँकेत कामाला होते आणि माहीम मध्येच घर होतं, ब्रांच मध्ये ऑफिसर होते, नंतर मॅनेजर झाले. बिल्डिंग मध्ये बिल्डर आला, 70,000 रुपये भाडं देण्याचं मान्य केलं. देशपांडे काकांना वाटलं दिवस भेटला आपल्याला, आता जे सगळ्यांचं होईल ते माझं होईल, सही केली. सगळ्यात आधी देशपांडे काकांनी चावी नेऊन दिली, घे बाबा मला माझा भाड्याचा चेक दे. 70,000 म्हणजे वर्षाचे बघा 8.5 लाख रुपये, 2 वर्षाचे झाले 17 लाख. म्हणाले देशपांडे काका म्हणाले की एवढे पैसे माझ्यासारख्याला बँकेत जरी कामाला आहे तर कधी मिळाले असते. घेतले, 2 वर्षाचं भाडं घेतलं आणि ऍडव्हान्स चेक, 1 वर्षाचे चेक भरायचे आणि 1 वर्षाचं चेक एक महिन्याचं. 1 वर्ष गेले, देशपांडे काका मस्तपैकी दुसऱ्या भाड्यानं 70,000 रुपयाचं भाडं देऊन एकदम चांगल्या फ्लॅटमध्ये गेले. 1 वर्ष झाल्यानंतर पुढचा चेक भरला, चेक बाउन्स झाला. मग बिल्डरकडे गेले, मग बिल्डरनी रखडत 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 अर्धा करून त्या महिन्याचं दिलं, पुढच्या महिन्याचा बाउन्स झाला. असं ते करत करत त्यानंतर एका दिवशी त्याने सांगितलं नाही देणार आता तुम्हाला. आता देशपांडे काका म्हणतात की 70,000 रुपये भाड्यानं मी कसं राहणार. मग त्यांनी 50,000च्या भाड्यात गेले, तेही परवडेनासं झालं, 40,000च्या भाड्यात गेले. तेवढ्यात देशपांडे काकांचं वय झालं आणि रिटायर झाले. आता रिटायर झाल्यावर पेन्शन मध्ये 40,000 जरी भरणार कुठे. मुंबई सारख्या ठिकाणी माहीमला राहायचं म्हटल्यावर आज परिस्थिती अशी आहे. आज 13 वर्ष झाले देशपांडे काकांचं घर अजूनही माहीमला झालेलं नाही. माहीमच्या कोळीवाड्यात एका कोळ्याच्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर काका आणि काकू दोघेही एका खोलीत राहतात, संडास लांब. ही परिस्थिती मुंबईच्या 1,25,994 कुटुंबावर आलेली आहे. जगामध्ये असं कुठेही झालेलं नाही जिथे 8 लाख लोक, 1,25,000 म्हणजे 8 लाख लोक ना कुटुंब, एवढी 1,25,000 म्हणजे ही रस्त्यावर आलेली आहेत. हे का तर बिल्डरांवर विश्वास त्यांनी ठेवला आणि बिल्डरांवर विश्वास ठेवा म्हणून सांगणारे जे लोक आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला. अनेक त्यापैकी पुढारी असतात, तुम्हाला माहिती आहे. गाव तिथे भानगडी म्हणतात
तसं पुढारी तिथे बिल्डर असं ठरलेलं असतं. म्हणजे पुढाऱ्याचं नाव सांगितलं की त्याच्या मागे असलेले 4 बिल्डर्सचं नाव आपण सांगू शकतो. पक्ष सांगितला की पक्षाच्या मागे असणाऱ्या बिल्डरांचं नाव सांगू शकतो. हे दुर्दैव आहे. मला हे सांगायला आनंद होत नाही, मला दुःख होत आहे, पण दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे. कधी कधी असं वाटतं की कोण चालवतं आपला देश? आपण ज्यांना प्रेमानं निवडून देतो ते चालवतात का बिल्डर चालवतात? असा प्रश्न अनेक वेळेला माझ्यासारख्याला देखील येत असतो. अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे दुर्दैव आहे. हे सांगण्यामध्ये कोणालाही आनंद होऊ नये, म्हणजे कोणावरही हे असं बोलण्याची पाळी येऊ नये, पण हे दुर्दैव आहे. पण हे आम्ही पाहिलेलं आहे म्हणून सांगतो. आणि मग आपण काय दगडापेक्षा वीट मऊ असं काहीतरी करून मग ते निर्णय घेतो. पण अशंच शेवटी बिल्डर जे सांगतं त्या पद्धतीनंच होतं असा अनुभव आहे. म्हणजे अनेक वर्षाचा हा अनुभव. आणि म्हणून हे सर्व गैरसमज जे आहेत ते, आणि बिल्डर वेळेवर बांधकाम देतो हा एक गैरसमज. कधी बिल्डरांनी वेळेवर दिलेलं, मुंबईमध्ये तरी बिल्डरांनी वेळेवर बांधकाम, 3 वर्ष म्हटलं अतिशय चांगल्यात चांगला बिल्डर असेल तर त्यांनी 3 वर्षात देतो म्हटलं तर 5 वर्षात दिलं तर चांगलं आहे. हा बाबा 2च वर्ष जास्त घेतली असं आणि दिलं बाबा, रडत मरत का होईना भाडं दिलं असं, हे चांगले. आणि बाकीचे आता बघा ना, म्हणजे दादरला छापरा बिल्डिंग 16 वर्ष झाली अजून काही नाही. आणि सरकार काय म्हणतं की तुम्ही कोर्टात जा. 10 वर्ष. हा 10 वर्ष. कोण आहेत वाशीतलं कोण आलंय? 10 वर्ष झाले. तर सांगायचं तात्पर्य काय की यांच्यावर कसा विश्वास ठेवणार? आणि न जाणो आपल्या नशिबी असा जर बिल्डर आला, सुरुवातीला आपल्याला जे पाहिजे ते हो म्हणणार, मधले पुढारी म्हणणार कर ना बाबा मी आहे ना, पण नंतर आपण रस्त्यावर आल्यावर कोण आहे ना वाले येत नाहीत पैसे द्यायला बरं का. आपण मग काय करावं हे कळत नाही. पैशाचं सोंग काही माणसाला आणता येत नाही. आणि म्हणून ह्यातून काही मार्ग आहे का? त्यामुळे सरकारने माझ्या अध्यक्षतेखाली अनेक तज्ज्ञांना बोलवलं. कोण तर IITचे प्रोफेसर, सर JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राध्यापक, VJTIचे प्राध्यापक, कमला रायजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राध्यापक, मुंबई विद्यापीठाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स आणि त्यांचे प्राध्यापक, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सोशॉलॉजी, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे प्राध्यापक, अशा आम्ही 200-300 लोक 2-2.5 दिवस बसलो. या सर्व विषयावर चर्चा केली आणि या चर्चेतून मार्ग असा निघाला की बाबा शेवटी बिल्डरांच्या आहारी आपण लोकांना द्यायचं का त्यांना पर्याय म्हणून काही आपण देणार आहोत का? आणि म्हणून स्वयंविकास हा पर्याय आपण त्यातून काढला. स्वयंविकास हा पर्याय, बिल्डरांच्या योजनेला पर्याय. पण ह्या नाटकातली पात्र तीच बरं का. बिल्डर आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करून घेतो, स्वयंविकासात आपणही आर्किटेक्ट कडूनच तयार करून घेतो. अनेक वेळेला PMC नावाचा एक नवीन प्राणी निर्माण झालेला आहे. आता PMC हे सगळे माझे मित्र, कारण माझं जे क्वालिफिकेशन आहे तेच PMCचं क्वालिफिकेशन. पण मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या लेखांमध्ये लिहिलं आणि मी जाहीर सांगतो की PMC म्हणजे मेंढपाळ. तर PMC म्हणाले तुमचा निषेध करतो, तुमच्यावर मोर्चे घेऊन येतो. आम्हाला मेंढपाळ म्हटलं येशू ख्रिस्त कोण होते? ते मेंढपाळ होते. ते श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण यांनी देखील गायी हाकल्या. त्यामुळे तुम्हाला मेंढपाळ म्हणणं म्हणजे तुमच्यावर काय आम्ही अपमान करतोय अशातला प्रकार नाही. पण मी का मेंढपाळ म्हटलं याच म्हणाले माझ्याकडे तुम्ही हे घेतलं नाही, स्पष्टीकरण घेतलं नाही. तर तुम्ही आमच्या सोसायटीच्या सभासदांना शेळ्या मेंढ्यांप्रमाणे हाकत बिल्डरच्या कत्तलखान्यात नेऊन सोडता आणि मग बिल्डरला सांगता
कि तुम झटका करने का तो झटका करो, हलाल करने का तो हलाल करो. हे असे पीएमसी. आता मी ज्या संस्थेत नोकरी करत होतो, बिल्डरांना पैसे देत होतो, त्यावेळेला दर महिन्याला माझ्याकडून 1300 पीएमसी पाकिट घेऊन जात होते. त्यामुळे हे सगळे माझ्या परिचयाचे आहेत. आणि ते येऊन काय, साहेब तुम्ही ज्या बिल्डरला पैसे देतात ना त्याच्या बाजूनच मी सगळ्यांना तयार केलेलं आहे, सगळे बोगस आकडे दिलेले आहेत. आकड्यांमध्ये सगळा घोळ, बांधकामाचा खर्च दुप्पट दाखवायचा. आता विचार करा, एका बिल्डरनी बांधकामाचा खर्च 4000 रुपये पर फूट दाखवलाय. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2500 रुपयेपेक्षा जास्त कोण बिल्डर खर्च करत नाही. अगदी फार डोक्यावरून गेलं तर 3000 रुपये पर फूट. मग 4000 फूट दाखवायचं. आता ठीक आहे, 4000 फूट निदान फ्लॅट करता तरी दाखवलं. ओ लिफ्ट करता 4000 रुपये पर फूट. 4 बाजूला भिंत बांधायची, त्याला एका फुटाला 4000 कोण देतं का? पण त्यालाही दाखवतात. स्टेअरकेस, जिना, और जिना 1000-1500 पर फुटापेक्षा जिन्याचा खर्च येत नाही. त्याला स्टील सिमेंट जे लागतं त्याचं कॅल्क्युलेशन मी करून दाखवलं की दाखवतो ना तुम्हाला किती लागतं. पण तिथेही 4000 रुपये पर फूट. और कॉमन पॅसेज 4000 रुपये पर फूट. पार्किंग 4000 रुपये पर फूट. अरे 1200 रुपये फुटात कार पार्क, फक्त कॉलम आणि स्लॅब असतात त्याला. पण नाही, लोकांना दर वाढवून दाखवायचे. त्यामुळे आपल्याला मिळालेले पैसे कसे कमी मिळतात. मग बिल्डर काय म्हणतो, मला काहीच मिळत नाही याच्यातून. पण काय आहे, तुम्ही त्या साहेबांच्या माध्यमातून आलात म्हणून मग मी तुम्हाला मदत करतो. अशा पद्धतीनं आणि सगळे आणि मीटिंगा घेणार, लोकांच्या सभा घेणार. त्यामुळे फार कठीण आहे म्हणाले स्वयंविकास. कठीण काय म्हणजे तुमचे खिसे भरत नाही म्हणून स्वयंविकास कठीण. लोकांना त्यांचे अधिकार काय हे सांगणं म्हणून आम्ही चुकीचे. आणि तुमचे खिसे भरणारी माणसं बिल्डर हे कठीण नाही, हे सोपं. कारण तुम्हाला सुरुवातीला ऍग्रीमेंट झालं की तुम्हाला पैसे. पॉवर ऑफ अटर्नी लक्षात घ्या. इरिव्होकेबल कन्सेंट आणि इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय? म्हणजे कधी न मागे घेता येणारी अशी पॉवर ऑफ अटर्नी. 7 फेरे घेतले अग्नीला साक्ष मानून तरी डायव्होर्सची तरतूद आहे. पण याच्याशी करार केला की मी जिवंत असेपर्यंत आणि तू जिवंत असेपर्यंत तूच माझ्या कुंकवाचा धनी. अरे असं कसं? काही मार्ग आहे की नाही? मग आम्ही मुंबईतल्या 70 लोकांना घेऊन हायकोर्टात गेलो आणि ते इरिव्होकेबलची वाट लावली तिथे. आणि हायकोर्टानं सांगितलं कसलीच इरिव्होकेबल नाही. जरी तुम्ही अग्रीमेंट केला असेल, तुमची फसवणूक होत असेल तर इरिव्होकेबल कन्सेंट घेणं बरोबर नाही. मी सरकारमध्येही सांगितलं की इरिव्होकेबल प्रकार मानू नका. इरिव्होकेबल टू द एक्सटेंट की बाबा त्याने जर त्याची बाजू नीट पाळली तर मग मी कन्सेंट मागे घेणार नाही, हे मान्य आहे. पण तो त्याची बाजू पाळणार नाही, मला रेवाचं प्रोटेक्शन नाही आणि मी त्याला काढूच शकत नाही. ते काय म्हणतात, गृहनिर्माण संस्था ही खाजगी आहे, बिल्डरची कंपनी खाजगी आहे. 2 खाजगी संस्थेमधले वाद सरकार काही करू शकत नाही. तुम्ही सिव्हिल कोर्टात जा, म्हणजे 20 वर्ष झाले आहेत ती माणसं सगळी मरेपर्यंत त्याचा काही निकालच लागत नाही. तर अशा पद्धतीनं या बिल्डरांकडे जाण्यानं आपलं नुकसान आहे. आणि स्वयंविकासात काय, स्वयंविकासात तीच पात्र. आपण स्वयंविकासात आर्किटेक्टला सांगतो, बाबा तू माझा नोकर आहेस, घर माझ्यासाठी आहे, मला कसं घर पाहिजे हे तू तिथे कागदावर दाखवणार. तुला कसं पाहिजे किंवा बिल्डरला कसं पाहिजे असं नाही.
आणि माझं वेगळं, मला क्वालिटी वेगळी आणि विक्रीला क्वालिटी नाही. जी विक्रीची क्वालिटी तीच मला मिळायला पाहिजे. दोघांची एका लेवलचं अशा पद्धतीनं करायला पाहिजे. पैसे जे बिल्डरकडे, जे बिल्डर ज्या ज्या संस्थांकडून घेतात त्या संस्थांकडून आपल्याला पैसे मिळतात. रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येमध्ये गृहनिर्माण संस्था ही बॉरोवर म्हणूनच नव्हती. त्यामुळे आम्ही दिल्लीला गेलो, फायनान्स मिनिस्टरला भेटलो, निर्मला सीतारामनला भेटलो, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला भेटलो आणि व्याख्या बदलून घेतली. पहिल्यांदा इतिहासात रिझर्व्ह बँकेने बॉरोवरच्या व्याख्येमध्ये गृहनिर्माण संस्था ही टाकलेली आहे. त्यामुळे बिल्डरला ज्या ज्या संस्थांकडून कर्ज मिळतं त्या सर्व संस्थांकडून गृहनिर्माण संस्थेला आज कर्ज मिळतं. परदेशातून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 2% व्याजानं मिळतं. वर्ल्ड बँकेचं कर्ज 2.5% व्याजानं मिळतं. या सर्व गोष्टी तुम्हाला मिळू शकतात, पण या तुमच्यापर्यंत कधीही येणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की एवढी मोठी घटना मी लिहिली, पण ती ज्याच्या करता लिहिली त्याच्यापर्यंत ती गेलीच नाही तर काय होणार. त्यामुळे इतकं स्वयंविकासाचं काम आहे, पण ते जोपर्यंत सामान्यांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत काय फरक पडतो. 13 सप्टेंबर 2019 देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना GR निघाला. काय म्हणतो तो GR म्हणतो की स्वयंविकास करण्याचा निर्णय घेतला तर 1 महिन्यामध्ये, पुन्हा सांगतो, 1 महिन्यामध्ये 1 पैसा न देताना कन्व्हेयन्स व्हायलाच पाहिजे. कायदा आहे, पण तो कायदा तुमच्यापर्यंत आला का? हे अधिकारी कन्व्हेयन्स पटकन करून देतात का? वजन ठेवल्याशिवाय हलतात का? पण ते हलवण्यासाठीच ही आजची सभा आहे. आता हा वणवा पेटणार आहे आणि अधिकाऱ्यांनाही इशारा आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतो, जिथे जिथे स्वयंविकास आहे तिथे मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना भेटतो आणि म्हणतो, बघ बाबा, हे स्वयंविकासाचं आहे, इथे आम्हाला काही मिळत नाही. इथे जे मिळतं ते सर्व सभासद वाटून घेतात. त्यामुळे काही गबाड बिल्डरला 100 कोटी 1000 कोटी मिळते म्हणून तू तोंड करून बसलास, इथे नाही मिळणार. आम्ही वाट बघणार, आम्ही तुला रिमाइंड करणार आणि तू जास्तीत जास्त वेळ घेऊ शकतोस, आणखी काही करू शकत नाही. तू जास्त जर त्रास दिला तर चंद्रपूरमध्ये सुंदर वाघ आहेत, तिथे पाठवण्याची व्यवस्था देखील करू. तर त्यामुळे भ्रष्टाचाराला विरोध जर करायचा असेल तर तो स्वयंविकासातूनच होणार आणि त्याच्याकरता हा वणवा पेटवला पाहिजे. आपल्या अधिकाराचं, अरे कोण बिल्डर, जागा माझी, घर माझं, जमीन माझी, आणि तो म्हणून येऊन सांगतो तुमको 25% एक्स्ट्रा. अरे तू कोण एक्स्ट्रा देणारा मला? चला, जागा माझी, मी राहतो, माझं घर, आणि मैं तेरे को इतना. अरे माझ्या जागेवर तू मला सांगतो की मी तुला, तू कोण मला देणारा? माझ्या जागेवर मला किती पाहिजे हे मी ठरवणार आणि मी तुला सांगणार की हे मला मिळायला पाहिजे. हा फरक मानसिकतेमध्ये आहे. आपण 300 वर्ष मुघलांची गुलामी केली, 200 वर्ष ब्रिटिशांची गुलामी केली, आज परत बिल्डरांची गुलामी करणार आणि त्यांच्या दलालांची गुलामी करणार. ही गुलामी आपल्याला चालणार नाही. आपण आता निर्णय घ्यायचा आहे की नाही हे चालणार. आता काय स्वयंविकासात झालं तर मुंबईत 20 स्वयंविकासाचे प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत. 40 प्रोजेक्ट विविध स्तरावर आहेत. कुठे 4 मजले झाले, कुठे 8 मजले झाले, बांधकाम चालू आहे. 70 प्रोजेक्टचे प्लॅन मंजूर झालेले आहेत आणि 790 सोसायट्यांनी स्वयंविकासाचा ठराव मुंबईमध्ये मंजूर केलेला.
नव्या मुंबईमध्ये आतापर्यंत माझ्या 10-12 सभा झाल्या. 48 सोसायट्यांनी स्वयंविकासाचा ठराव मंजूर केलेला आहे नव्या मुंबईमध्ये. पनवेलमध्ये 30 सोसायट्यांनी ठराव मंजूर केलेला आहे. त्यामुळे ही चळवळ आता सर्वत्र जाते आहे. त्या चळवळीची वाढ फार मोठ्या प्रमाणात होते आहे आणि जिथे जिथे मी जातो लोक उत्स्फूर्तपणे येऊन सांगतात की साहेब तुम्ही या. आणि पुढचे 3 महिने शनिवार रविवार सोडा रोज संध्याकाळी 11 वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सभा घेतो आणि कुठून कुठून लोक येतात आणि लोकांची गर्दी अशी होते. मलाच कळत नाही की बाबा हे लोक कुठून इतके मोठ्या प्रमाणात आले. ते माझ्याकरता येत नाहीत. स्वतःचे अधिकार इतके दिवस त्यांना माहीत नव्हते. ते सांगणारा कोणतरी सापडलाय म्हणून. तर हे 20 कुठे कुठे झाले हे सांगण्याऐवजी त्यातले 2 मी अनुभव सांगतो. 20 सांगितले तर भूक लागेल तुम्हाला, तोपर्यंत दुपार होऊन जाईल. 2च अनुभव देतो. तुम्ही कधीही म्हणाल तर इथून बस तयार करून त्या बिल्डिंगी तुम्हाला दाखवतो. चेंबूरला टिळकनगर स्टेशनच्या बाहेर चित्रा सोसायटी आहे. शेल कॉलनीमध्ये चित्रा सोसायटी आहे. 380 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया. 24 बिल्डरनी अर्ज केले. कोण 450 म्हणतो, देतो म्हणतो. 380च्या ठिकाणी इथे जसं म्हणतात की 25% अधिक काही देता येणार नाही. कोण 450 म्हणत होता, कोण 550 म्हणत होता, कोण 460 म्हणत होता, कोण 485ची बोली लावतो, कोण 490, कोण 500. शेवटी 510 वाला सगळ्यात हायएस्ट आणि 2 लाख रुपये कॉर्पस. लोक इतके खुश झाले की देवानेच पाठवलेला बिल्डर आहे. 510 आणि 2 लाख रुपये कॉर्पस. JCB भरून फुलं घेऊन या म्हणले त्याच्याकरता. तर एक कोणतरी वेडा होता आमच्या दत्तांसारखा. तो म्हणाला चंद्रशेखर प्रभूंना विचारूया की बरोबर आहे. म्हटलं तुमची फसवणूक होते. तो म्हणाले आमची फसवणूक एवढं 510 बाकी एकही बिल्डर देत नाही. म्हटलं हे सगळे मिळालेले आहेत एकमेकांचं ठरवूनच. तू किती भरतोय 410. हे मिलीजुली कुस्ती आहे म्हणाले. तो म्हणाले तुम्ही किती देणार. म्हटलं मी काहीच देणार नाही. जे देणार ते तुम्ही स्वतःच करणार. मग त्यांना समजावले. 2-4 सभा झाल्या. आज त्यांची बिल्डिंग, ते बिल्डिंगीतून गेले, भाड्यानं राहिले. अगदी कोविड मध्ये 1.5 वर्षात त्यांची बिल्डिंग उभी राहिली. आज 25 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये ते राहतात आणि त्यांची बिल्डिंग पूर्ण झाली. ते राहायला आले, ओसी दिली आणि जे मुंबई बँकेकडून कर्ज घेतलं होतं ते राहायला येण्याच्या 6 महिन्याच्या आत एक पैसा मुंबई बँकेचा जो 10 वर्षात भरायचा होता तो 6 महिन्यात फ्लॅट विकले की मुंबई बँकेचं वेगळं करून टाकलं. आज ते कर्जमुक्त झाले. त्यांनी कर्जमुक्तीचे इंडिपेंडन्स डे परवा 15 ऑगस्टला साजरा केला की कर्जमुक्तीचा दिवस आमचा हा स्वतंत्रता दिवस झाले. आता ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले असतील ते या प्रश्नाला उत्तर देऊ नका, पण ज्यांनी बघितले नसतील ते द्या. 380 स्क्वेअर फीट त्यांचं सध्या होतं. बिल्डर 510 द्यायला तयार होता. स्वयंविकासात त्यांनी बिल्डिंग बांधली. किती एरिया मिळायला पाहिजे कोण सांगू शकेल? एक अंदाज. 600. आणखी कोण? 700, 800, 850. बघा लोकांच्या 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया त्यांच्याकडे आहे. तुम्ही तिथे जाऊन बघा. मी काही चुकीचं सांगत असेल, इथले बसलेले सर्व पदाधिकारी तिथे जाऊन, तुम्ही जाऊन आलेला आहात ना प्रवीण? जाऊन इथले अनेक लोक तिथे जाऊन आलेले. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण, असे 20 उदाहरणं मी देतो. हे पूर्ण झालेल्या बिल्डिंगी मी सांगतोय. आता आणखी 6 महिन्यात मी सर्व बिल्डिंगी तुम्हाला 101 बिल्डिंग मुंबईत दाखवू शकेन. दुसरा पूर्वरंग मुलुंडला, तुमच्यापासून फार लांब नाही. मुलुंडला मिठागरात मुलुंड पूर्व कोण फ्लॅट विकत घेत नाही, काय घेत नाही. 35 मजल्याची बिल्डिंग उभी केली
आणि 370 स्क्वेअर फीटच्या ठिकाणी 1150 स्क्वेअर फीट त्यांना मिळालेला आहे आणि 25 लाख रुपये प्रत्येकाला कॉर्पस मिळालेला आहे. आता याच्याकरता लोक माझा सत्कार करतात, मला म्हणतात की तुम्ही जनक आहात. हे माझा सत्कार करण्याचं कारणच नाही. मी फक्त मार्ग दाखवला. सचिन तेंडुलकर जगाचा गॉड ऑफ क्रिकेट, त्याच्या मुलाला इंडियन टीम मध्ये आणू शकला का? नाही ना. मग तो काही मार्गदर्शक चांगला नव्हता का? होता. पण मार्गदर्शन करणाऱ्या माणसापेक्षा काम करणारा माणूस महत्वाचा. आणि त्यामुळे मी किती मार्गदर्शन तुम्हाला करेन, तुम्ही जोपर्यंत तुमच्या लोकांना तयार करून स्वयंविकासाची तयारी करत नाही तोपर्यंत माझ्या मार्गदर्शनाचा काय फायदा आहे हो? सत्यनारायणाची महापूजा, मुलगा शिकत नाही तरी महापूजाच टाकायची नाही, लग्न होत नाही तरी महापूजाच टाकायची, आणि नोकरी लागली तरी महापूजाच टाकायची. गुरुजी जे आहेत त्यांचं धोतर फाटकच्या फाटकच राहतं. बरोबर बोलला. 14 पासून मी सांगते, कोणी ऐकत. तर करणारे सर्व प्रोजेक्टची तुम्ही या वृत्तपत्रामध्ये, महाराष्ट्र टाइम्स मध्ये सर्व प्रोजेक्टची नावं दिलेली आहेत आणि 20 प्रोजेक्टची तुम्हाला 20 प्रोजेक्ट मध्ये जाऊन पाहू शकता. पण त्यांचं पाहून तुमचं होईल असं समजू नका. काही आयडिया येत नाही, कारण त्यांचे नियम वेगळे आणि तुमचे नियम वेगळे. त्यांचे नियम तुम्हाला लागू नाही. तिथे रेतीचा दर वेगळा आहे, तिथे पाण्याचा दर वेगळा आहे, तिथे लेबरचा दर वेगळा आहे. त्यामुळे त्यांचं बघून नुसती कारण सांगणं आहे की बाबा त्यांचं सांगा. नाही, तुम्ही जगामध्ये पहिली तुमची सोसायटी आहे करण्याची तयारी करा. त्यांनी केलं म्हणून करू नका. तुम्ही शेळ्या मेंढ्या नाही आहे. तर काय म्हणतो तो GR 13 सप्टेंबरचा? तो म्हणतो की 1 विंडो सिस्टीम, म्हणजे एक IAS अधिकारी बसेल. जर 45 टेबला असतील तर तुम्हाला त्या टेबलावर जाण्याची गरज नाही. तुम्ही एका ठिकाणी जाऊन कागद दिली तर तो सर्व टेबलावर येईल आणि तुम्हाला सांगेल. आणि जर 6 महिन्यात पूर्ण नाही झालं तर तो तुम्हाला सांगेल की 6 महिन्यात माझ्याकडून पूर्ण नाही झालं, डीम्ड अप्रुव्हल, तुमचे सर्व परवानग्या मिळाल्याचं समजून घ्या. हे मी नाही म्हणत, हे GR म्हणते. GR आणखी काय म्हणते की तुम्ही जर कर्ज घेतलं मुंबई बँकेकडून किंवा आणखी कोणत्या बँकेकडून तर 12.5% व्याज असेल, त्याच्यात तुम्ही फक्त 8% भरायचे, 4% व्याज सरकार भरील. नंबर 3, जर बिल्डर कडे तुम्ही गेलात, तुमच्याकडे आज 200 फूट आहे, बिल्डरनी समजा 300 दिले तर 100 फुटाच्या बाजार भावाच्या दरानं तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. तुम्ही जर स्वयंविकास केलात तर 100च्या ठिकाणी आमच्या चित्रा सोसायटीमध्ये 380च्या ठिकाणी 1250, पण स्टॅम्प ड्युटी किती भरली विचार करा. 380च्या ठिकाणी 1250 झाले, म्हणजे त्यांच्यावर स्टॅम्प ड्युटीच कमीत कमी 20 लाखाचे आले असते. त्यांनी किती भरावे? 1000 रुपये फक्त. कितीही तुमचं घर वाढलं तरी स्टॅम्प ड्युटी केवळ 1000. हे स्वयंविकासात हे कोणत्या बिल्डरला मिळणार नाही. त्यानंतर तुम्ही जो GST भरता त्याच्यात तुमच्या भागाच्या GST माफी. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की तुम्ही TDR जो विकत घेता महानगरपालिकेकडून, प्रीमियम जे भरता एन्सिलियरीला, त्याच्यात 50% सवलत. हे सगळं सेल्फ रिडेव्हलपमेंटलाच मिळतं, बाकीच्यांना अशा 22 गोष्टी आहेत त्या GR मध्ये. आता हा GR 2019 साली आला, पण कुणी त्याचा ज्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती त्या पद्धतीनं अंमलबजावणी केली नाही. का केली नाही? तर शाप आहे आपल्यावर.
तर कोण म्हणालं की तुम्ही आमच्या लोकांना शाप आहे म्हणून सांगता. मी रामायणातली कथा सांगितली. 2 मिनिटं रामायणाकरताही आपण देऊया की श्रीराम सीतेच्या शोधात सबंध देश फिरले आणि कुठेही सीतामाईचा शोध घेऊन कुठे काही त्या दिसल्या नाही. तर सबंध सेना घेऊन शेवटी पोचले कन्याकुमारीला. ते म्हणाले इथे तर देश संपला, इथे समुद्र आहे, आता कुठे शोधणार सीतामाईला. तर कोणीतरी सांगितलं की नाही, हा देश संपला नाही, आता या समुद्राच्या पलीकडे एक श्रीलंका आहे, तिथे आपण शोध घेऊ. तर म्हणे कोण जाणार, इतका मोठा समुद्र तिथे आहे की नाही, असेल तर जाण्याचा काहीतरी मार्ग काढू, पण आहे की नाही बघायला कुणीतरी जाऊन पाहायला पाहिजे. तर लक्ष्मण म्हणाला आहे ना आपला हनुमान. तर हनुमान हात जोडून म्हणाले की प्रभू रामचंद्र, मी तर एक यत्किंचित वानर आहे, माझ्याकडून तुम्ही जे म्हणाल ते मी करीन, पण मी उडी मारली तर समुद्रात बुडून मरून जाईन. मी एक यत्किंचित वानर, माझी ताकद किती, माझ्यात हे किती, मी कसं काय 7 समुद्र पार करू शकेन. तेव्हा प्रभू श्रीराम हसले आणि म्हणाले तू वानर नाहीस, पण तुला शाप आहे. म्हणजे काय शाप, तू पवनपुत्र आहेस. तू जन्मता क्षणीच तुझी ताकद इतकी होती की सबंध जग पृथ्वी हालायला लागलं आणि जन्मता क्षणीच तू सूर्यावर चाल करून गेलास. की जगाचा प्रमुख कोण, तर सूर्यदेव, त्याच्यावर चाल करून गेला. त्यामुळे सगळे इतके घाबरले की जन्मता जर हा पवनपुत्र सूर्यावर चाल करून जाईल तर हा काय करील त्याच्या बालवस्थेत. म्हणून तुला शाप दिला होता इंद्रदेवानं की तुझी ताकद तू विसरशील. मग पवनपुत्राची, हनुमानाची जी आई आहे अंजना, तिने जाऊन इंद्राची विनवणी केली की इंद्रदेव, हा तर पवनपुत्र आहे, याला तुम्ही असा शाप नाही देऊ शकत. तर इंद्र म्हणाला की हा शाप कायमचा नाही, हा शाप ह्याच्या बालवस्थेत यांनी कोणती चुकीच्या गोष्टी करू नये म्हणून याला प्रोटेक्शन करण्यासाठी, याला संरक्षण देण्यासाठी हा शाप आहे. हा ज्या वेळेला तारुण्यात येईल त्यावेळेला याला प्रभू श्रीराम भेटतील आणि नंतर ते त्याला शापमुक्त करतील आणि तो मग खरा हनुमान होईल. आणि ह्याची आठवण करून प्रभू श्रीराम त्याला शापमुक्त करतात. आणि मग त्याची खरी ताकद काय, जी शापामुळे त्याला आठवत नव्हती ती आली. आणि नंतरचं रामायण तर सगळ्यांना माहित आहे. तसं सर्व रहिवासी शापात आहेत, ते शापमुक्त करण्याची आवश्यकता आहे की तुमची ताकद काय आहे. की ही ताकद आहे, ही तुमची ताकद आहे, तुमच्या जागेची ताकद आहे, तुमच्या याची आहे. पण हे तुम्ही विसरलात की माझी ताकद काय आहे, ही मी कशी वापरू शकतो हे तुम्ही विसरलात. GR येऊन 5-5 वर्ष झाली तरी तुम्ही जागे होत नाही. कारण तुम्हाला कोणीतरी सांगतं तुम्ही, अरे मैं हूं ना, मी आहे ना बाबा, मी करतो ना, तुझं काय असेल ते पाठवतो तुला माझ्या कोणा माणसाकडे, मी करतो. आणि दुसरा कोण अतिशय विद्वान आणि हुशार माणसं, अरे फार कठीण आहे. अरे तुम्ही सत्तेत होता, तुम्ही पदावर होता, नोकरी करत होता, तेव्हा काय काय कठीण कामं केली ते आम्ही काढलं तर कळेल जगाला तुमची काय कठीण कामं दाखवता येते. आम्हाला सांगताय कठीण कामं. म्हणजे काही लोकांनी सांगितलं स्वयंविकास होऊ शकतो, चांगला आहे, पण कठीण आहे. अरे काही कठीण नाही, करायचं म्हटलं तर करू शकतो. तुम्ही मला सांगा की बिल्डर 25% अधिक देत नाही. स्वयंविकासात कुठेही 60% कमी आम्ही दिलेलं नाही. तर 1 खोली 2 खोली जर बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक मिळत असेल तर 20,000 रुपये पर स्क्वेअर फीट नाही, 15,000 रुपये पर स्क्वेअर फीटनी 2 खोल्या म्हटल्या तरी 30 लाख रुपये.
आयुष्यभर नोकरी करून प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी 30 लाख रुपयाची कधी मिळते का कोणाला मला सांगा. मग आयुष्यभर नोकरी करून जे मिळत नाही ते एका पुनर्विकासात तुमच्या प्रॉपर्टीमध्ये जर वाढ होत असेल, पुढच्या पिढीला तुम्ही जास्त मोठं घर, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगलं बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा जास्त कॉर्पस आणि खात्रीलायक बांधकाम आणि वेळेवर बांधकाम, हे तुम्ही स्वयंविकासात करू शकता. हे मी येऊन करणार नाही, हे तुम्ही करणार. तर हे तुम्ही करण्यासाठी तयार आहात का नाही, हा खरा प्रश्न आहे. मुंबईत ही पूर्ण चळवळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ती आता नव्या मुंबईतही वाढते. पण काय असतं की कधी कधी रोगाची लागण फार लवकर होते. अनेक रोग असतात बरं का. मी गमतीनं म्हणतो की रोगासाठी माणसाला कोणीतरी चावावं लागतं. मच्छर चावला की डेंगू, मच्छर चावला की काय आपलं मलेरिया, उंदीर चावला की प्लेग, कुत्रा चावला की रेबीज, पोटात इंजेक्शन घ्या. म्हणजे माणसाला आजारी पडण्यासाठी कोणीतरी काहीतरी चावावं लागतं. आजकाल नव्या मुंबईमध्ये नवीन रोग झालेला आहे बिल्डेरिया. तिथे माणसाला बिल्डर चावतो आणि बिल्डरचे दलाल येऊन मग तुम्हाला आमिष द्यायला लागतात. कोण पेटी म्हणतो, कोण खोका म्हणतो, कोण तुमचं बघू म्हणतो. त्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. स्वतःच्या कुटुंबासाठी हे घर आहे, हे पुढच्या पिढीला द्यायचं आणि आहे त्यापेक्षा मोठं घर पुढच्या पिढीला आपण सोडून जाणार, हे जर तुम्ही ठरवणार असाल तर हे केवळ स्वयंविकासात शक्य आहे. तुम्ही बिल्डरकडे गेलात तर माझं काही नुकसान होत नाही आणि तुम्ही स्वयंविकासात गेलात तर माझा काय फायदा होत नाही. ही पूर्ण चळवळ मी जी उभी करतोय ती कोणाकडून एकही पैसा घेत नाही. जितक्या सोसायट्यांना मी आजपर्यंत मार्गदर्शन केलंय, एकाही सोसायटीकडून एक पैसा मी घेतलेला नाही आणि घेणार नाही. हे मी व्यवसाय म्हणून करत नाही. तर ही चळवळ उभी राहिली पाहिजे. लोकांना स्वतःचे अधिकार मिळाले पाहिजेत. तुमच्या जमिनीवर तुमचे अधिकार आहेत आणि ते तुमचे अधिकार पुढच्या पिढीला मिळाले पाहिजेत. हे करण्यासाठी हा विषय आहे आणि हा विषय तुम्ही अशा पद्धतीनं पुढे घेऊन जाऊ शकता. हे तुम्ही घेऊन जाणार का सांगा? सगळे घेऊन जाणार का? आता कळेल मला, कळेल. आता ठिकठिकाणी सभा घेऊन ठराव मंजूर करायचे. आता कोणत्या सोसायटीचं तुम्हाला कॅल्क्युलेशन पाहिजे? ग्रीनफील्ड